मस्त चमचमीत झणझणीत अशा टेस्टी हेल्दी पालकच्या पुऱ्या आज बनवलेल्या आहेत. तर इकडे बघू शकता एकदम क्रिस्पी कुरकुरीत गरमागरम पालकची पुरी बनवण्यासाठी पालक असं स्वच्छ धुवून असे पानं वगैरे निवडून घ्यायचे. मग गरम पाण्यामध्ये गॅस बंद करायचा, थोडा वेळ गरम पाण्यामध्ये ठेवायचे, थोडीशी साखर टाकायची जेणेकरून काय होतं पालकाचा रंग हिरवागार राहतो. आणि असं फ्रीजमधल्या थंड पाण्यामध्ये लगेच गरम पाण्यामधून काढून लगेच थंड पाण्यामध्ये ठेवायचं. याने सुद्धा पालकाचा रंग भरपूर वेळापर्यंत असा हिरवागार राहतो. मग हे सगळं पाणी काढून घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, लसूण मिरची जिरे टाकून ह्याची एक पेस्ट बनवायची. पाहू शकता. मग आता पीठ मळायसाठी गव्हाचं पीठ, थोडं बेसन पीठ टाकायचं, थोडे सफेद तीळ टाकायचे, ओवा जिरे टाकायचे, थोडासा धना पावडर टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आणि 2 चमचे गरम तेल टाकायचं, जेणे कुरकुरीत क्रिस्पी अशा पुऱ्या होत्यात. मग वाटलेली पेस्ट प्युरी आहे ना पालकची ती टाकून असं पीठ मळून घ्यायचं. पाहू शकता. पीठ मळताना अजिबात पाण्याचा वापर करू नका. असे छोट्या छोट्या लाट्या करून मस्त पुऱ्या लाटून घ्या. पातळ लाटल्या की हे मस्त फुगतात आणि कुरकुरीत राहतात भरपूर वेळापर्यंत. तर मी अशा सगळ्या पुऱ्या बघा लाटून घेतलेल्या आहेत. आणि आता गरमागरम तेलमध्ये आपण स्लो गॅसवर याला फ्राय करायचं. तिकडे पाहू शकता मग किती छान अशा ह्या फुगलेल्या पालक पुऱ्या तयार झालेल्या आहेत. असा रंग चढेपर्यंत हिरव्यागार अशा पालकाच्या पुऱ्या तुम्ही बनवू शकता. इतक्या मस्त लागतात, खायला टेस्टी आहेत, चवदार आहेत. प्रवासात नेऊ शकता, सकाळी नाश्त्याला बनवू शकता, टिफिनमध्ये नेऊ शकतात आणि विशेष म्हणजे खूप हेल्दी आहेत पुऱ्या ह्या. तर नक्की करून बघा, सोप्या पद्धतीने बनल्या जातात. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा.